पाईप आम्ही ताटात ठेवतोय आणि ताटातनं पाणी वाटीनं अंड्यात भरतोय. मग अशी तुमची महिला करतील का? करतील का? तुमच्या महिला एवढा त्रास घेतील का? आम्ही किती घ्यायचा किती? कुठली आम्हाला सगळं तर आमच्यापासून भरपाई घेतायच ना का? सुट्टे नाही. मग आम्हाला इथनं मोर तरी पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ द्या, एवढीच आमची मागणी. बिल्डिंग मध्ये 2-2 टाइम पाणी सोडतात. मग गरीब लोकांचा आवाज म्हणून मयत दादांच्याकडे कंप्लेंट आली. मग आम्ही सगळे महिलांनी दादांच्या बरोबर हा मोर्चा काढला. जर आता 2 दिवसात दादाने मोहलत दिली, जर पाणी नाही आला त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आहे. आणि जे डोकं आमच्या हांड्यावर आहे ते डोकं त्यांच्या डोक्यावर जाऊ शकतं, ते आम्ही इशारा देतो. मी काय सांगा, आमच्या चिंचपाडा नांदिवलीची इतकी बिकट परिस्थिती आहे की आम्हाला सांगतात की रोज व्यवस्थित पाणी. ज्यावेळेस आम्ही महेश दादांना घेऊन आलो इकडे, तर त्या दिवशी पासून 2 दिवस पाणी रेग्युलर आणि फोर्स मध्ये सोडलं जातं आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी हे ठप्प होतं. ज्या वेळेला आम्ही इकडे अर्ज दिलेले त्या वेळेला आम्हाला सांगण्यात आलंय की हो पूर्ववत होऊ, आम्ही व्यवस्थित करू. पण आम्ही आता दादांना घेऊन आलेलो आहे आणि यांना आम्ही चेतावणीच दिलेली आहे की जर आम्हाला आजपासून पाणी नीट नाही आलं तर यापुढे आम्ही यापेक्षा मोठं आंदोलन करू. कल्याण शहरात 2020 पासून प्रशासन लागू झालेलं आहे. प्रशासन जेव्हापासून लागू झालेलं आहे तेव्हापासून हे सगळे अधिकारी शेपारलेले आहेत आणि कल्याण पूर्वच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इतर शहरांपेक्षा कल्याण पूर्वेला पाणी व्यवस्थित दिलं जात नाही. हा बऱ्याच वर्षापासून हा तुझा भाव या महापालिकेच्या माध्यमातून केला जातो. ज्या वेळेस आम्ही त्याला तक्रार करतो त्यावेळेस 1 दिवस 2 दिवस पाणी व्यवस्थित सोडतात आणि नंतर जैसे ते तशी परिस्थिती. माझा आरोप आहे की ह्या कल्याण पूर्वेचं पाणी हे इंडस्ट्री एरियामध्ये विकलं जातं. त्यामुळेच आमच्या या कल्याण पूर्व भागामध्ये चिंचपाडा असेल, नांदिवली असेल, आशेळे असेल, कल्याण पूर्व पूर्ण पाण्यामध्ये व्याकुळ आहे. महिला भगिनी पूर्ण पाण्यासाठी त्रस्त आहे. आज यांचा कोणीच वाली नसल्यामुळे महापालिका ठप्प बसलेली आहे. आज आपल्या माध्यमातून महापालिकेला इशारा आहे की आपण जर पाणी वेळेवर आजपासून सोडलं नाही, कल्याण पूर्वेला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करू की आपल्याला पळता भुई होईल, आपल्याला या ठिकाणी खुर्चीवर बसता येणार नाही. तुम्हाला जर या ठिकाणी पाणी नियोजित व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना मी माननीय आयुक्त महोदयाला विनंती करतो की आपण या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा इकडनं हकलपट्टी करा. आयुक्त या चांगलं काम करतात पण आयुक्त महोदयाला सुद्धा हे अधिकारी धूळफेक करतात, त्यांना चुकीची माहिती देतात आणि या कल्याण पूर्वेला पाणी व्यवस्थित मिळालं जात नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्याला इशारा देतो की आपण एकतर पाणी व्यवस्थित द्या, नाही तर खुर्च्या खाली करा. आमचे सामान्य माणसं त्या खुर्चीवरती बसतील आणि पाणी वेळेवर सोडतील. कारण की जर तुमचे अधिकारी महापालिका जर कार्य करत नसेल तर ते कार्यालय ठेवायचं कशाला? त्यामुळे आपल्याला जर तुमची कुंपवत नसेल काम करत, तुम्ही राजीनामा द्या. इतर अधिकारी आहेत त्यांना इकडे सामावून करून घ्या. जे ऍक्टिव्ह अधिकारी आहेत, जे अशा कामांसाठी तत्पर असतात, अशा अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांनी करावी. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.